उत्तर प्रदेश पोलिसांनी थोड्या नव्हे तर 15 कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा छडा लावलाय। पण बातमी ही नाहीये, तर बातमी ही आहे की हे सोनं पोलिसांनी पकडलं तरी कसं। निवळ अपघात आणि योगायोगानं यश कसं मिळतं याचाच पुरावा असलेला हा स्पेशल रिपोर्ट। ही अपघातग्रस्त कार साधी सुधी नाही, तर सोन्याची तस्करी करण्यासाठी तिचा वापर होत होता। केवळ योगायोगानं 15 कोटींपेक्षा जास्त रकमेचं सोनं पोलिसांनी जप्त केलं। ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या कन्नौज जिल्ह्यातली। तालग्राम पोलीस ठाण्याचे काही जवान कावड यात्रेची ड्युटी संपून परत येत होते। आग्रा लखनौ एक्सप्रेस हायवेवर एका ब्रेझा कारनं पोलिसांच्या जीपला धडक दिली। या अपघाताची माहिती मिळताच तालग्राम पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। तिथं 100 मीटर अंतरावर अपघातग्रस्त क्रेटा कार उभी होती। त्यावेळी चालकासह आणखी एक गाडीतच होता। पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यांना सोन्याची 10 बिस्किटं आढळून आली। स्टेट बँकेतून व्हॅल्युअरला बोलावण्यात आलं। त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध धातूची 10 किलो 26 ग्रॅम वजनाची बिस्किटं असल्याचं स्पष्ट झालं। नेपाल से दिल्ली ये सोना ले जा रहे थे। इसका वैल्यूएशन कराया गया तो ये 24 कैरेट सोना पाया गया है और इसकी कीमत 15 करोड़ 39 लाख पाई गई है। इसके संबंध में कस्टम अधिकारियों को सूचना दी गई। उन्होंने इसकी विस्तृत पूछताछ की और यह स्मगलिंग का सामान इनके द्वारा पाया गया है, जिससे ये सामान और इन दोनों लोगों को उनके सुपुर्दगी में देकर दिया गया है। या प्रकरणी महाराजगंजचा राहणारा संदीप जयस्वाल आणि नेपाळच्या सरोज पंत यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी दोघांकडे सोन्याची पावती तसंच अन्य कागदपत्र मागितली, मात्र याचे कोणतेही पुरावे देता न आल्यानं हा तस्करीचा माल असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी नियमानुसार जीएसटी अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाचारण केलं आणि शेवटी कस्टम विभागाकडे सोनं हस्तांतरित करण्यात आलं। पोलिसांनी तस्करीचा छडा लावण्यात आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं यश हे शब्दशः अपघातानं होतं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।